एखाद्या नेत्याचा प्रभाव, त्यांचं कार्य कवितेतून कसं जिवंत होऊ शकतं? आज आपण अशाच एका शक्तिशाली कवितेचं विश्लेषण करणार आहोत, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या एका युगपुरुषाच्या कार्यावर प्रकाश टाकते. जवी पवार यांची ही एकच ओळ, आणि या एका ओळीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचं सगळं सार सामावलेलं आहे. चला, या ओळीमागे दडलेला जो इतिहास आहे, ज्या भावना आहेत, त्या जरा जवळून समजून घेऊया. तर मग आपण यात आणखी खोलवर जाऊया. ही फक्त शब्दांची जुळवाजुळव नाहीये. ही कविता म्हणजे का मोठ्या सामाजिक क्रांतीचा, त्यामागच्या संघर्षाचा आणि शेवटी मिळालेल्या विजयाचा एक जिवंत दस्तऐवज आहे. तर ही कविता मूक समाजाचा नायक लिहिली आहे प्रसिद्ध कवी ज.वी. पवार यांनी. ही कविता अर्थातच डॉक्टर आंबेडकरांना समर्पित आहे, आणि ती लिहिण्यामागचा प्रसंगही तितकाच महत्त्वाचा आहे. महाडच्या ऐतिहासिक सत्याग्रहाचा 50वा वर्धापन दिन. सामाजिक समानतेच्या लढ्यातला तो एक मैलाचा दगड होता. ही कविता आपल्याला थेट त्या काळात घेऊन जाते जेव्हा डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या कार्याची सुरुवात केली होती. तेव्हा परिस्थिती नेमकी कशी होती? कवितेच्याच शब्दात सांगायचं झालं तर ते एक काळोखाचं राज्य होतं. हे रूपक बघा, किती बोलकं आहे. सूर्यफुलांनी पाठ फिरविली होती. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ सरळ आहे की त्यावेळच्या समाजाने, व्यवस्थेने शोषित वर्गाकडे पूर्णपणे पाठ फिरवली होती. त्यांच्या माणूसपणाला जणू नाकारलं होतं. कवीने इथे खूप प्रभावी प्रतिमा वापरल्या आहेत. काळोख म्हणजे सगळीकडे पसरलेलं अज्ञान आणि विषमता. पाठ फिरवणं म्हणजे सरळ सरळ सामाजिक बहिष्कार. आणि अशा परिस्थितीत आंबेडकरांनी सोपी, सरळ मळवाट नाकारली, आणि त्यांनी निवडला बदलाचा, संघर्षाचा, खाचखळग्यांचा मार्ग. मग अशा अंधारलेल्या परिस्थितीतून डॉक्टर आंबेडकर एक परिवर्तनवादी नेते म्हणून कसे उभे राहिले? कसं घडलं असेल हे सगळं? चला, तेच पाहूया. या कवितेच्या अगदी केंद्रस्थानी आहे मूक समाज ही संकल्पना. मूक समाज म्हणजे कोण? तर तो समाज ज्यांचा आवाज पिढ्यानपिढ्या दाबून टाकला होता, ज्यांना शांत केलं गेलं होतं. आणि याच समाजाचे नायक बनले डॉक्टर आंबेडकर. एक गोष्ट लक्षात घ्या की त्यांनी फक्त अडचणी सहन नाही केल्या, तर त्या प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी लाखो लोकांसाठी अक्षरशः एक नवा इतिहास घडवला. आणि त्यांचं काम फक्त एका विशिष्ट गटापुरतं मर्यादित नव्हतं. नाही, त्यांचं ध्येय खूप मोठं होतं. संपूर्ण बहिष्कृत भारताला, म्हणजे देशातल्या प्रत्येक वंचित, शोषित समाजाला जागं करणं, हे त्यांचं स्वप्न होतं. पण त्यांनी ही क्रांती घडवली कशी? त्यांची पद्धत होती प्रचंड बौद्धिक सामर्थ्य आणि प्रत्यक्ष कृती यांचा एक अनोखा मिलाप. पाहूया कसं ते. आंबेडकरांची क्रांती ही तलवारीच्या किंवा बंदुकीच्या जोरावर नव्हती, तर ती होती अगाध ज्ञानाच्या बळावर. त्यांची सगळ्यात मोठी ताकद, त्यांचं सगळ्यात मोठं शस्त्र होतं ते म्हणजे त्यांचे ज्ञान. या कवितेतून त्यांच्या रणनीतीचे टप्पे अगदी स्पष्टपणे समोर येतात. पहिलं म्हणजे ज्ञानाच्या जोरावर विषमतेला आव्हान देणं. दुसरं, परंपरेने लादलेल्या गुलामगिरीच्या बेड्या तोडून टाकणं. आणि तिसरं, चवदार तळ्याच्या काठावर संपूर्ण समाजाला सैनिकांसारखं एकत्र आणणं, संघटित करणं. आणि आता आपण येतोय त्या क्षणाकडे, संघर्षाच्या त्या सर्वोच्च बिंदूकडे, जिथे या चळवळीची ताकद सगळ्या जगाला दिसली, मूर्त स्वरूपात समोर आली. कवी इथे म्हणतायत की आंबेडकरांच्या शब्दांमध्ये इतकी ताकद होती, इतकं सामर्थ्य होतं की मोठ्यात मोठी महाकाव्यांसुद्धा त्यांच्या विचारांपुढे नतमस्तक व्हावीत. विचार करा, त्यांच्या लेखणीची आणि वाणीची ताकद किती जबरदस्त असेल. हे रूपक तर खूपच सुंदर आहे. लोकांच्या हातातल्या साध्या काठ्या, पण त्यांच्या दृढ निश्चयामुळे, त्यांच्या एकजुटीमुळे त्या जणू काही क्रांतीच्या धारदार संगिनी बनल्या होत्या. आणि मग येते कवितेतील ती सर्वात प्रभावी, सर्वात स्फोटक ओळ. आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली. आता याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाहीये, पाण्याला आग लागत नाही. पण इथे कवीला सांगायचंय की त्या दिवशी तिथून एका अशा सामाजिक क्रांतीची ठिणगी पडली जी कधीच विझणार नव्हती. म्हणजेच पाण्याला आग लागणं हे सामाजिक क्रांतीच्या त्या ठिणगीचं प्रतीक आहे. तो एक असा क्षण होता जेव्हा वर्षानुवर्षांचा शांत, मूक संघर्ष न्यायासाठीच्या एका धगधगत्या ज्वलंत मागणीमध्ये बदलला. ठीक आहे, संघर्ष झाला, क्रांतीची आग पेटली, पण पुढे काय झालं? या कवितेच्या शेवटच्या कडव्यात आपल्याला त्याचं उत्तर मिळतं. आता आपण त्या बदलाकडे, त्या वारसाकडे वळूया. ही कविता लिहिली गेली तेव्हा महाड सत्याग्रहाला 50 वर्ष उलटून गेली होती. तर या 5 दशकांमध्ये काय बदललं होतं, यावर ही कविता भाष्य करते. इथे कवीने भूतकाळ आणि वर्तमान किती सुंदररित्या मांडले आहे बघा.
एका बाजूला आहे संघर्षाचं प्रतीक, आग लागलेलं चवदार तळं, आणि दुसऱ्या बाजूला आहे त्या संघर्षातून मिळालेल्या यशाचं प्रतीक, आता थंड झालेलं पाणी. मग या संघर्षातून काय मिळालं? तर ज्या सूर्यफुलांनी कधीकाळी पाठ फिरवली होती तेच आता आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावर चालत आहेत. संघर्षाची ती आग आता शांत झाली आहे आणि तिची जागा थंड पाण्याने म्हणजे समाजातल्या शांततेने घेतली आहे. हेच तर होतं त्या लढ्याचं खरं यश. तर कवितेचा शेवट एका शांततेच्या नोटवर होतो. पण जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी मागे ठेवला जातो. तो म्हणजे क्रांतीच्या धगधगत्या आगीचं चिरस्थायी न्यायाच्या शांत थंड पाण्यात रूपांतर करण्यासाठी नेमकं काय लागतं? विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का?